चला या. बेकार टेंटला पूर्ण वाकवतोय वारा. आवाज उठले खिळे पूर्ण उपसलेत. हे काय पाहुणा लेक वगैरे काय कॅम्पिंग नाही की तुम्हाला कोणी आग आणून देईन बाबा शेका तुम्ही, तुम्हाला खायला आणून देईन बाबा खावा तुम्ही. आग पेटवण्यापासून जेवणापासून सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला करायच्यात. कुठला प्राणी? हे हरिण हरिण हरिण. हे काळा पांढरा हरिण. अरे कसा आहे, पळत का होतास? सोंडाई किल्ल्यावरती आल्याच्या नंतर मला सोंडाई किल्ल्यावरून दिसत असेल तो दगड आणि तिथे झेंडा आहे. तर त्या दगड आणि झेंड्यापासून सोंडाई किल्ला कसा दिसतो ते बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा. सोंडाई माता प्रसन्न. हे फुलं कुठली ती अशी 3-4 कलरची. ते बघ इथं पिंक होती, तिथं रेड, त्याच्या आधी व्हाईट. नाही राहू दे, आल्या भेटू भेटू. अरे आल्यावर अरे ये बस, चल गाडी चल. तर रामराम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि मी तुमचा लाडका होस्ट आकाश. आणि आज आपण भटकंती करणार आहोत सह्याद्रीमधील सोंडाई किल्ल्याची. हा डिसेंबर मधला हा पहिला आठवडा आहे आपला सह्याद्री भटकंतीचा. तर पूर्णपणे किल्ल्याची आपण माहिती जाणून घेऊया. आता संध्याकाळचे वाजले 4 आणि आपण ट्रेकला स्टार्ट करणार आहोत. आणि आज आपण गडावरती कॅम्प करणार आहोत. तर पूर्णपणे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. कॅम्पिंगची पूर्णपणे मजा घ्या. अरे आलास तू, चल चल. पायथ्यापर्यंत आपण गाडी घेऊन आलेलो आहोत आणि इथून आता ट्रेकला आपण स्टार्ट करणार आहोत. हा वरती दिसत आहे तुम्हाला तो सोंडाई किल्ला. गडावरती आल्याच्या नंतर लागणारे 2 पाण्याचे टाके सुरुवातीलाच. पहिली शिडी चढून आल्याच्या नंतर लागते आपल्याला ती दुसरी टाकी. पाणी खराब अवस्थेत आहे. पायऱ्या चढून झाल्याच्या नंतर हे लागते तिसरं पाण्याचं टाकं. पाणी बऱ्यापैकी गढूळ असते. ते पावसाळ्याचा बऱ्यापैकी शेवट होतो त्यामुळं गढूळ असते ते पाणी. मूर्ती वगैरे नाही आतमध्ये, फक्त फोटो लावलेला गणपतीचा. समोरच मोरबे धरण असल्यामुळं बऱ्यापैकी गडावरती वारा होता.
जवळपास 1 तासाची ट्रेक करून झाल्यावरती आपण वरती पोहोचलेलो आहोत आणि वरती सोंडाई मातेचं मंदिर आहे. बुटा वगैरे थोडंसं लांबच काढून जावं तिथं. आणि सूर्याचा आता अस्त होता. जवळपास एक 6:30 वाजत आलेले आहेत. 1 तास लागला वरती यायला. एकदम निवांत आणि थांबत आलो. कॅम्प करणार आहोत म्हणून व्यवस्थित आणि थांबत आलोय. आणि हा होतंय मागं सूर्याचा अस्त. तर आनंद घेऊया सूर्याच्या अस्ताचा. या नजाराचा एकदम जबरदस्त आहे. हा इकडे इशाळगड, त्या साईडला प्रबळगड, कलावंती त्या साईडला, आणि हा जो डोंगर आहे मागं त्या झाडांच्या मागच्या साईडला जो त्या साईडला आहे माथेरान. सूर्य मावळतीला लागला होता आणि रात्र पडणार होती, त्यामुळे टेंट पटकन लावून घेतला. टेंट वगैरे लावलाय, थोडीशी झोप घेतली आणि आता जरा जेवायला बसलो. 2 मंडळी आपली जरा बाहेर जमलेली आहेत. पडतो जरा उघड. बाबू बाय, राजू आतमध्ये येऊ नका फक्त. तो कुठं येऊ? श्याम इथं झोपलाय. राजन बाबू भाई इथं खायला. तो शांत असतो ना जरासा, त्यामुळं. तर जेवण वगैरे करून घेऊया आता. जवळपास 11 वाजलेत आणि शेकोटी पेटवायचा जरासा प्लॅन करूया आता. थोडीशी थंडी वाढलेली आहे. ही काय पाहुणा लेक वगैरे काय कॅम्पिंग नाही की तुम्हाला कोणी आग आणून देईन बाबा शेका, तुम्हाला खायला आणून देईन बाबा खावा तुम्ही. सगळ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला करायच्यात. मला कोणी आणून देणार नाही की बाबा हे घे 500 रुपये, मी जातो जेवतो मस्त झोपतो, मला आग्रे लावून तू मला जेवण आणून दे तू. या कॅम्पिंगला काही अर्थ नाही आहे. स्वतः टेंट लावून बघा, काय मग जायचं निवांत, खायचं प्यायचं. मी कॅम्प करून आलो. अरे अशी असते का कॅम्पिंग? त्या आगीला धूर पण व्यवस्थित येत नाही. त्या आगीच्या धुराने तुमच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत नाही. इतके पैसे घातलेले असतात त्या आगीत तुम्ही. जायचं आणि फक्त शेकायचं एवढं काम असते तुम्हाला. इतकी व्यवस्थित आग असते ती. फूक मारून जेव्हा डोळ्यातून पाणी निघतं ना तुमच्या, धूर येऊन तेव्हा कळते ती कॅम्पिंग काय असते. सकाळचे वाजले जवळपास 5:30. वारा सुटला बेकार. टेंटला पूर्ण वाकवतोय वारा. भयंकर हवा सुटला एकदम. हवा जास्त असल्यामुळं टेंटची पूर्ण हौस झाली होती. त्यामुळे विराजला आतमध्ये बसून कसाबसा टेंट आवरला. एवढा उंच आणि सुंदर ढगांमध्ये वेढलेला गड आहे, परंतु माणसाने या जागेवरती पण घाण केलेली. 6 वाजल्यापासून वाट बघतोय. आता 9 वाजत आले तरी सूर्य काय उगवला आहे, पण तो पूर्ण ढगांमध्ये. आमच्या सोबतच या दोघांनी पण सह्याद्रीचा एक उत्तम अनुभव घेतला. आतुरता लागली होती आता सोंडाई किल्ल्यावरती एक अनएक्सप्लोर जागेची. सोंडाई किल्ल्यावरून दिसणारा जो डोंगर आहे, त्या डोंगरालाही पूर्णपणे एक्सप्लोर करता येतं. तर ही लोखंडी शिडी आहे सोंडाई किल्ल्यावरती जाणारी, आणि बरोबर त्याच्या बाजूने एक वाट जाते, जो की वरती तो डोंगर दिसतोय. त्या डोंगराच्या वरती एक पठार आहे. जर तुम्हाला तिथं जायचं असेल तर पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला ते एक्सप्लोर करता येतं. ते त्या लोखंडी शिडीच्या बरोबर बाजूने तुम्हाला जायला वाट आहे. घळीतून वरती चढून वरती तुम्ही जाऊ शकता. पावसाळ्यात जाणं थोडंसं टाळा, की थोडंसं काही पॅच वगैरे थोडेसे अवघड आहेत. उजव्या बाजूने आपण आतमध्ये आल्याच्या नंतर इथून एक आपल्याला वरती जायला व्ही शेप मध्ये घडी लागते. विहिरीत चढते वरती.
सामान वगैरे आपण बॅग तिथंच ठेवली आधी. विराजला सह्याद्रीचा चांगला अनुभव असल्यामुळं विराज सर्वप्रथम सर करण्यास घेतो. थोडी निसरडी असल्यामुळं पावसाळ्यामध्ये इथे यायला ट्राय करू नका. हा दिसतोय तो मागं सोंडाई किल्ला. अरे हा इथं कसं काय आला? आपण बोललो ना आई शपथ. अरे चढला कसं काय यार हा? अरे आम्ही कसं तरी पाय टाकत आलोय. अरे यार डेंजर दिसतोय जरा. अरे बाप रे बाप यार हा डेंजरच आहे. कसा आला इथून? पांडव जेव्हा स्वर्गात चालले होते तेव्हा त्यांच्यासोबत पण एक श्वान होता, कुत्रा होता. तर ते आमच्यासोबत यायला लागले इकडे. अरे उतरशील कसा भावा, याचा अवघड वाटायला लागलं मला तर. उंचाई वाढत चालली होती आणि सह्याद्रीचं अजून एक दृश्य नजरेस टिपणार होतं. एकदाचं वर कधी पोचतोय असं झालं होतं. जवळपास आता दम निघेनासा झाला होता. कुत्रा हा प्राणी माणसाला किती जोडलेला आहे या भटकंतीमधून अनुभव आला. गाड्याने शेवटपर्यंत काय साथ सोडली नाही. खडतर आणि अवघड वाटेवर तो जणू काय आमचा म्होरक्याच होता. एकदाची संपूर्ण पायपीट संपली आणि सह्याद्रीच्या उंचाईकडे परत एकदा धाव घेतली. तर हा हाय सोंडाई किल्ला. पावसाळ्यामध्ये येणं इथं जरासं टाळा. चला या. सह्याद्रीची उंचाई गाठल्यावरती काय असतो तो आनंद तो ह्याच्या बागडण्यावरूनच कळाला. जरा झऱ्याची सुरुवात इथून बरोबर दगडाला कापून पाणी खाली पडतं.
तो झेंडा आणि बरोबर त्याच्या बाजूला आहे तो दगड आणि बरोबर त्याच्या समोर दिसणारा सोंडाई किल्ला. सोंडाई किल्ल्यावरून दिसणारा हा दगड फक्त दगड नसून तो सोंडाई मातेचे साथीदार आहेत. हा आपला सोंडाई किल्ला, आयरिशाळगड, हा कलावंती प्रबळगड आणि हा डोंगर इकडचा हा वरचा तो माथेरान. सोंडाई किल्ल्यावरील एवढं सगळं एक्सप्लोर केल्याच्या नंतर भुकेने मन खूप कावर झाले होते, त्यामुळं पटकन मॅगी केली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ब्लॉगचा इथंच शेवट करत आहोत. जवळपास 2 दिवस झाले सह्याद्री भटकंती करत आहोत आणि सह्याद्री भटकंती मधला आपला किल्ला होता आजचा सोंडाई किल्ला आणि बरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर होता, तो पूर्णपणे आपण एक्सप्लोर केलेला आहे. तर जो सोंडाई किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर आहे जो आपण एक्सप्लोर केला आहे, तर तिथं येण्यासाठी पावसाळ्यामध्ये येणं थोडंसं टाळा, आणि थोडंसं रिस्की आहे. झाडी वगैरे थोडंसं काही पॅचेस आपण व्हिडिओ सगळं दाखवलेलं आहे. तर तिथं येणं थोडंसं पावसाळ्यामध्ये टाळा, उन्हाळ्यामध्ये ठीक आहे. सोंडाई किल्ल्यापर्यंत तुम्ही येऊ शकता पावसाळ्यापर्यंत, पावसाळा असेल तोपर्यंत तुम्ही सोंडाई किल्ल्यापर्यंत येऊ शकता. तिथून पुढे येणं असं टाळा. तर कसा वाटला व्हिडिओ सह्याद्री भटकंतीचा आपला सोंडाई किल्ल्याचा, मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट कायम असाच सोबत असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. शेवटपर्यंत पूर्ण ट्रेक आमच्यासोबत कंप्लीट केली.